आता हा एक प्रश्न पहा, 8 फुली फुली 3 या 4 अंकी संख्येत फुलीच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता? पर्याय बघा, 7, 8, 9 आणि 4. अशा वेळेला पर्यायाकडून काही मुलं जातात आणि उदाहरणं सोडवतात. पण एक तुम्हाला ट्रिक सांगते, जेव्हा 4 अंकी 5 अंकी किती पण अंकी संख्या असू दे आणि फुलीच्या जागी जर समान अंक असेल आणि समान अंकातील जर का फरक दिलेला असेल, तर ते फरकाचा पहिला अंक जो असतो त्याच्या पुढचा अंक त्या फुलीच्या ठिकाणी येतो. बघा हा, फरकातील पहिला अंक जो असतो त्याच्या पुढचा अंक त्या फुलीच्या ठिकाणी येतो. मग इथं फरक किती सांगितलाय? 720. पहिला अंक किती आहे याचा? 7. मग 7च्या पुढची संख्या कोणती? 8. म्हणून नक्कीच त्या फुलीच्या जागी कोणता समान अंक असणार आहे? 8. मग बघू, इथं जर का आपण 8 घातलं तर ही संख्या किती होणार? 8883. मग या समान अंकातील फरक बघा, याची किंमत 800, याची किंमत 80. वजाबाकी करा, 0, 10 8 गेले 2, 7 आला का नाही फरक 720. पण हे सगळं सोडवत बसायला वेळ भरपूर जाणार आहे. म्हणून क्लुप्ती काय आहे आपली? समान अंक जर का दिला असेल, त्यातला फरक दिला असेल, तर त्या फुलीच्या ठिकाणी जो फरक दिलेला आहे त्याच्या पुढचा अंक फुलीच्या ठिकाणी असतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता मुलांना हा प्रश्न तुमच्यासाठी आहे हा, कारण की याचं उत्तर मगाच्या क्लुप्तीचा वापर करून तुम्ही क्षणात काढायचं आहे. बघा प्रश्न काय आहे, 9 फुली 2 फुली 3 या 5 अंकी संख्येत फुलीच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 2970 आहे, तर तो अंक कोणता? फरक आहे 2970, तर फुलीच्या जागी कोणता समान अंक येईल सांगा पाहू? बघा इथं गणित सोडवलं का तुम्ही? नाही. क्लुप्तीचा वापर, क्लुप्ती काय आहे आपली? जो फरकाचा अंक पहिला असेल त्याच्या पुढचा अंक त्या समान संख्येला येतो. इथं आहे 2970, पहिला अंक आहे 2, म्हणून तुम्ही उत्तर काय सांगितलं पटकन? 3. म्हणून ही संख्या कोणती तयार होईल? 93233. आहे की नाही सोपी? ओके, तर या पद्धतीचा वापर करून, ट्रिकचा वापर करून तुम्ही काही सेकंदात अशी गणितं सोडवू शकता.